राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये स्नेहल शेळके विरुद्ध स्मिता कंसे असा सामना होण्याची शक्यता आहे। आता इतर सुद्धा उमेदवार असू शकतात, परंतु हे दोन जे उमेदवार आहेत ह्या दोन्ही उमेदवारांची ताकद खूप आहे। स्नेहल शेळके 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या, नंतर प्रयत्न केला त्यांना अपयश आलं, त्याच्यानंतर त्या फारशा कुठे मतदारसंघामध्ये दिसल्या नाही। कंसे जे आहेत, स्मिता कंसे यांच्या पतिराजांनी या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेळके सर त्यांचं कॉलेज यांच्या माध्यमातूनही सामाजिक कामाकडे त्यांचा भर राहिलेला आहे। आता हा गटकळ मळा आहे, ह्या मळ्यामध्ये ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, निवांत झाडाखाली बसलीत, पाऊस पडलेला आहे, पिकाचं नुकसान होतंय, सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। आता निवडणुका पुढ्यात आहे, चर्चा होणार आहे, बिबट्याचा प्रश्न आहे, लोकांना काय संकट नाहीत, नाना संकट आहेत, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं पटवत असतो, मीच कसा योग्य हा सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आता हे दोन्ही उमेदवार राजुरी गावचे आहेत, म्हणजे स्मिता कंसे आणि स्नेहल शेळके सुद्धा आपल्यासोबत आजी आहेत। जरा आजींना आपण विचारूया या मतदारसंघामध्ये हवा कोणाची, चर्चा तर होणारच। अशी काय नाव तुमचं? जयवंतबाई आडनाव? गटकळ। जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे, स्नेहलताई शेळके निवडणुकीला उभे राहणार आहेत, माहिती आहे का? माहिती माहितच माहिती आहे, मग माहिती आहे बाबा, आहे ना माहिती। पंकज कंसेंची मिसेस स्मिता कंसे या पण उभे राहणार आहेत, काय कानावर आहे का तुमच्या? नाही नाही। बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे, तुमच्या गावातल्या 2 उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे, नाव माहिती आहे? हा, पंकज, दुसरं शेळके 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 आडनाव झालं, त्यांच्या त्या बायांच्या काय आम्ही परिचयात जात होतो। चला, म्हणजे पंकज कंसे आणि शेळके सर ते 2 माणसं 2 माणसं। आता स्नेहल शेळके शेळके सरांच्या मिसेस, स्मिता कंसे या पंकज कंसेंच्या मिसेस, ह्या दोघींचा सामना होणार आहे। काय कशी लढाई होईल? लढाई काय, आता ज्याच्यात तकदीर त्याच तकदीरी। राजुरी गाव मोठं आहे, नाही, मोठं आहे, बेल्ले गाव मोठं आहे, मतदारांचा कानोसा कौल काय राहील ते सांगता येत नाही। माझं मत कोणाला द्यायचं, तुम्ही मत कोणाला द्या हे मी विचारत नाही, मग आता तेच आहे ना, त्याच्या मनाचा प्रश्न आहे स्वतः। दोघांपैकी या गटाचा विकास कोण सक्षमपणे करेल? एवढे काय आमचा सरकारचा अभ्यास आहे भाऊ। तुम्हाला भेटायला कोण आलं का दोघांपैकी कोणी? अजून कोणीच नाही आले, करणार ना, अजून कोणी। गावात कोणाच्या नावाची चर्चा आहे? गावा का आम्ही लई जाती नाही, तुमच्या मळ्यामध्ये काहीच नाही, कोणती संघटनाच नाही तर काय जातात। तुम्ही कसं काय म्हणता हो, जिल्हा परिषदेला हे दोघांच्या नावाची चर्चा आहे? तेवढं माहिती, शेळके ते पंकज शेळके, बरोबर की नाही? मग आता पंकज कंशांच्या मिसेस आणि शेळके सरांच्या मिसेस, परंतु कानावर बाबा मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का, आम्ही बाय माणसांच्या तिथपर्यंत कशाला बघतोय काय? चला, पंकज कंसे कामाचा की शेळके सर कामाचे? तर त्यातून ज्याचं त्याचं तकदीरी, दोन्ही आपले हा दोन्ही सारखेच आहे आम्हाला। दोन्ही आपल्या जरी गावचे असले तरी एकाला निवडावं लागणार आहे। ते आहे ते उद्या त्याचं तकदीरी निवडायचं, ते मी एकटा काय सांगणार आहे असं आहे ना। जोर कोणाचा राहील? जो दोघांचा राहणार, दोघे काही कमी नाहीत गावात का अख्ख्या मतदारसंघात? इथं गावामध्ये कमी नाहीत दोघंही पैशानी यांनी त्यांनी भरपेट आहे। मग आणखी काय गडगंज संपत्ती? हा, मग गड संपत्तीच आहे त्यांच्याकडं, तेव्हा ज्याचं त्याचं चकली कोणाच्या हातात नाही, तुमच्या नाही, माझ्या नाही, कोणाच्या। बाबा अतिशय सावध बोलतायत। मतदारसंघामध्ये शेळके आणि कंसे यांचा दोघांचाही दबदबा आहे, विजयी कोण होईल आज आम्ही सांगू शकत नाही, परंतु एक निश्चित आहे, स्मिता कंसे
आणि स्नेहल शेळके हा सामना या पूर्व भागामध्ये चांगला रंगणार आहे. या सामना होत असताना राजुरी गाव कोणाच्या पाठीशी राहील, कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला विरोध करायचा हे धाडसाने बोलायला कोणी मागत नाही. दोघांची कामं चांगली असं म्हणतात, म्हणजे वाईटपणा नको. तर दादांशी बोलले. दादा नमस्कार. शेळके सरांना ओळखता का पंकज कनसेंना? दोघांना ओळखतो. जास्त संपर्क कोणाशी आला? शेळके सरांची. शेळके सरांशी. पंकजची ओळख नाही? ओळख आहे पण तात्पुरती. तात्पुरती? तात्पुरती म्हणजे काही काम असेल तर. आता शेळके सरांची मिसेस जिल्हा परिषदेला उभी राहणार आहे, स्नेहलताई शेळके, आणि पंकज कनसेंच्या मिसेस स्मिता कनसे हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. कशी लढत होईल? ते काय सांगणं नाही ना बघा. याचं कोणची बाजू सेफ होईल सांगता नाही ना. मतदारांचा कौल काय राहील? कौल कौल सांगता येणार नाही कौलाचं. बाबा तुमच्याकडे तुम्ही जरा यांच्याशी बोलतो बरं का. मतदारांचा कौल सांगता येणार नाही. तुमचं मत कसं आहे, माझं मत कसं आहे हे सांगता येणार. स्नेहल शेळके यांना 5 वर्षाचा पूर्वी कामाचा अनुभव आहे. नंतर ते निवडून आले, पुन्हा मतदारसंघात फारसे फिरकल्या पण नाही. स्मिता कनसे नवखे उमेदवार आहेत. बरोबर. आता ते नवीनला संधी द्यायची का पुन्हा जुन्यांना संधी द्यायची? हा ते बरं का. ते नाही सांगता येणार मला. आम्हाला कसं सांगता येईल. दोन्ही पार्ट्या तुमचं गाव म्हणून तुम्ही दोघेही तुम्हाला समान आहे. समान असायला पाहिजे. गावचं वाईटपणा नको, सगळेच कामाचे. आता मतदारसंघामध्ये आणे असेल, तिकडं नळावणे असेल, शिंदेवाडी असेल, या भागामध्ये पंकज कनसेंनी उन्हाळ्यामध्ये त्या लोकांना पाणी पुरवलं टँकरच्या माध्यमातून. शुद्ध स्वच्छ पाणी. बरोबर. चांगलं काम केलं. बरं झालं. बरं झालं. चांगलं काम केलं त्यांनी. पुण्य मिळेल का? पण नाही त्याचं उद्या नाही सांगता यायचं. आज दिवस चालला तसा ठीक, उद्या नाही सांगता यायचं. आज कसं तुम्ही बोलले पाणी वाटून उपयोग नाही व्हायचा, त्याचं नाही सांगता यायचं. बरं का. त्याचं सांगता येणार नाही. पाणी वाटून उपयोग होतो का नाही होत त्याचं नाही सांगता येणार आम्हाला. कारण हे लोकशाही राज्य आणि स्वतःचं मत आहे. शेळके सरांची अशी चांगली 5 कामं सांगू शकाल? नाही एवढी नाही सांगता. पंकज कनसेंची कामं? नाही नाही. पंकज कनसे आता त्यांचे मिसेस आहे ना, हे थोडेसे आता एवढ्या प्रकार म्हणजे. आता पंकज कनसेंची खडी मशीन आहे आपल्या भागामध्ये, आहे ना. त्याचा काय फायदा तोटा? फायदा तोटा आपल्याला काय फायदा तोटा नाही. कॉन्ट्रॅक्टवाल्यांना फायदा होता त्या, पण रस्ते व्यवस्थित करून दिले त्यांनी. पंकजनी रस्ते केले? पंकजने नाही केले, मग कॉन्ट्रॅक्टरने केले, ठेकेदारांनी केले. ठेकेदाराने. आणि त्याच्याकडून तो माल घेतला असा पंकजचा माल घेतला त्यांनी. खडी घेतली असं? खडी घेतली. हा बाकी काय नाही. आता गावामध्ये दबदबा शेळके सरांचा जास्त आहे का पंकज कनसेंचा आहे? तर गावामध्ये शेळके सरांचं कसं आहे माहिती आहे, स्थायिक माणूस आहे शेळके गावामध्ये. तो नेहमी 24 तास म्हणजे समजायचं किंवा 12 तास गावामध्ये असतो तो. त्यांचा दबदबा जास्त असतो. आता हे मळ्यातली मंडळी आहेत ना, जो माणूस नेहमीच लोकांमध्ये असतो त्याच्याबद्दल कधी कधी नाराजी पण तयार होते ना. काय अडचणी पार हे नाही केल्या हा तर होतात अडचण तिच्या. सोसायटीला शेळके सर, पंचायतीला शेळके सर, गावातली कुठली संस्था असली की शेळके सर. बरोबर. इतरांना संधी नको? नाही पाहिजे ना. इतरांना पाहिजे ना सध्या. सगळ्यांना एकाला देऊन कसं काय जमणार. एकाने करायचं, एक 5 वर्ष, दुसऱ्याने 5 वर्ष करायचं, तिचं व्यवस्थित होतं ना. मग शेळके सरांच्या चांगल्या कामाचा त्यांना या निवडणुकीत फायदा होईल? आता ते नाही सांगता येतं मला. फायदा होईल का नाही होईल ते नाही सांगता येणार आम्हाला. पंकज कनसेंना ते सांगताच येणार नाही. ज्येष्ठ मंडळी झाडाखाली बसलीत, त्यांना हे बाकीचं धुणं धुवायची काय गरज नाही. परंतु चर्चा तर होणारच. शेवटी सामान्य माणसाला काय वाटतं, त्यांच्यापर्यंत काय पोचलंय, जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात लागली का काय आहे, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला स्नेहलताई शेळके, स्मिता कनसे ह्या दोघांबद्दलही आदर आहे. शेवटी मतदान करणारी इथली मंडळी आहेत. कोण कामाचं, कोण बिनकामाचं, कोण काम करील नाही करील, शेवटी ही लोकं ठरवणार आहेत. तर आपण दादांशी गप्पा मारूया.
दादा नमस्कार, काय नाव? बाजीराव आठवले. जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. स्मिताताई का स्नेहलताई? नाही, दोन्ही सारखेच आहेत आम्हाला. दोन्ही सारख्याच आहे. दोन्ही सारखेच असं काही एक आता नवीन वातावरण तापणार कधी? वातावरण तापड शेवटच्या टायमात. शेवटच्या सरशी कोणाशी होईल? एखाद्या नवीनची होईल या टायमाला असं वाटायला लागते. नवीनची होईल असं वाटेल. बाबा तुमचं काय नाव? बाबा हाडवळे तर निवडणूक पुण्यात आहे. आहे. स्नेहलताई शेळके हा, की स्मिता कंसे? बरोबर आहे. आता काय आहे, ते एकदा शेळक्यांची ते 5 वर्ष होऊन गेलेली. आता त्यांचा अनुभव, बाकीच्या लोकांचा अनुभव याच्यावरती काय अवलंबून काय असेल ते नाही सांगता यायचं ना. नवीनला संधी द्यावी का जुन्यांनाच परत करावं? बरोबर आहे. मी काय म्हणतो, शेळक्यांनी काही लोकांना काही मदत केली असेल आणि ती काहीला नसेल तर तो माणूस ज्याला मदत केली तो हे करणारच ना, त्यांच्या पाठीमागच जाणार. आणि ज्याला नसन केली तो ते पुढच्या माणसाकडे जाणार. बाबा म्हणाले की बाबा जे कंसे आहेत, पंकज कंसे, बरोबर. त्यांच्या मिसेस स्मिता कंसे आहेत, हा. त्यांना एकदा संधी द्यावी. नाही ते तर आहे, ते बरोबर आहे. काही एकमेकाला संधी देणे हे कर्तव्यच आहे म्हणा, पण त्याचे काय सांगावं, सांगता येणार नाही. काय मतदार राजा आहे, मतदार राजा, बरोबर आहे. काय निर्णय घेईल कॅमेरे पुढे वेगळं बोलेल, प्रत्यक्षात मतदान वेगळंच करेल. मी काय बोलतो, तुमच्याकडून मी 10 रुपये घेईल पण तिकडे दुसरीकडे जाईल मतदान. बरं, आलं का लक्षात? मग त्याचं असं झालं, पैसे एकाकडून घ्यायचे आणि मतदान दुसरीकडे करायचं. बरोबर आहे का नाही? एवढंच, बाकी काय. आता तुम्ही शेळके सरांना ओळखता का? हो, चांगलं ओळख. पंकज कंसे त्यांना पण ओळखतो. दोघांपैकी उजवं कोण? जास्त करून काय परिचयाला जास्त शेळके सर येतात. शेळके सर आहेत. हा, आता शेळके सरांचे काही मोठा ही कारभार असल्या, आता यांचा रीती कडी येत आहे आणि त्यांचा शिक्षण याच्यामध्ये असल्यामुळे जास्त करून त्यांना जास्त ओळखतात. शेळके सरांना. हो, पण ओळखीचं रूपांतर मतदानात होईल का? त्याचे काय एवढे सांगू शकत नाही. मागच्या वेळेस त्यांचा पराभव कशामुळे झाला? पराभव आता काही एवढं नाही सांगता यायचं. चला आता एक शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी. हा. शेळके सरांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, त्यांनी त्याच पक्षाकडनं उभं राहावं की अजित पवारांच्या पक्षामध्ये उडी मारावी? ते एवढे नाही सांगता यायचं, आपल्याला नाही एवढं अनुभव एवढं. तर दादांशी बोलूया, दादांशी गप्पा मारा. नाही बोलता येत नाही ना, बोलता येत नाही हेच तुम्हाला बोलता येत नाही हेच सांगायचंय. तुमचं नाव काय बाबा? मारुती आठवले. बघा बाबांना बोलता येतंय. त्यांचं नाव मारुती हाडवळे, गाव राजुरी आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात आहे. पंकज कंसेंना ओळखता की शेळके सरांना ओळखता? दोघांना ओळखतो. दोघांनाही ओळखता. आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात आहे. स्नेहलताई शेळके जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा पक्ष आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांनी त्याच पक्षाकडनं निवडणूक लढवावी की अजित पवारांच्या पक्षामध्ये जावं? आता आजकाल उड्यात राज्याचे कोणी कुठं उडी मारून नाही मिळालं, इकडे तिकीट चालला तिकडं तिथं. पक्ष बदलल्याचा काय फटका बसेल? नाही असंच काय होणार नाही. इथं तर नाही, आपल्या तालुक्यात नाही व्हायचं. म्हणजे पक्ष बदलल्याचा फटका नाही बसणार? नाही बसणार काय. अजित पवारांवर बसेल का तुम्हाला वाटतं? नाही, स्नेहलताई यांनी शरद पवारांच्या पक्षाकडनंच उभं राहावं की अजित पवारांच्या पक्षात जावं? नाही, SP मधून उभं राहावं. शरद पवार. अजित पवारांकडे गेले फटका बसेल? भरोसा नाही. बाबा काय, शेळके सरांच्या ज्या मिसेस आहे स्नेहलताई, यांना 5 वर्षाचा पूर्वीचा अनुभव आहे. ते मागे शरददादांच्या सोबत होते, आता ते विधानसभेला शरद पवारांच्या सोबत राहिले. आता कानावर असं येतोय का ते अजित पवारांच्या पक्षामध्ये जाणार आहेत. जातील नाही जातील आपल्याला माहीत नाही. जर त्यांनी पक्ष बदलला तर निवडणुकीमध्ये स्नेहलताईंना मतांचा फटका बसेल का? 100% बसायलाच पाहिजे. 100% बसेल, फटका बसेल. बसायला पाहिजे. जे आहे हे पक्ष थांबव आहे तिथं थांबले तर बरं होईल, पण दुसरे गेले फटका बसेल. आता तुम्हाला काय वाटतं? एसपीचं सीट आहे. एसपीचं सीट आहे ना. SP मी मराठीत सांगावं. शरद पवार. बघा बाबा म्हणते मला बोलता येत नाही, आता इंग्लिश टॉकिंग आणायला लागले. ज्येष्ठ मंडळी हुशारच असतात. आपल्यासोबत जरा एक युवक आहे, जरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बसा बसा बसा. बघा
ते सुद्धा बाबांच्या रांगेत बसलेले आहेत. भविष्यकाळात त्यांना इथंच बसायचे, आम्हालाही तिथंच बसायचे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात, स्नेहलताई शेळके, स्मिता कंसे असा दुरंगी सामना होणार आहे. दोन्ही उमेदवार याच गावचे आहेत. काय मतदारांचा कौल कसा असेल? आता मतदारांचा कौल असा आहे किंवा आता तर इलेक्शन आता पुढं आहे, वातावरण तयार होईलच. पण आता काय झालं, स्नेहलताईंना 5 वर्ष संधी दिलेली होती आणि आता त्यांचं काय झालं, आता ते ज्या म्हणजे इलेक्शन जे लढणार आहेत त्यांचा आता कुठला अजून पक्ष निश्चित नाही आहे. ते घटित अतुल शेठ बरोबर आहेत, घटित आमदारकीला शेरकर बरोबर होते. मग आता तेच जर ठाम नसेल तर मग आता शेवटी मतदारांची चलबिचल आहेच ना. आणि स्मिताताईंबद्दल बोलायचं मी आता एक नवीन चेहरा आहे आणि पंकज भाऊंच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे गटातून ते जरी तालुक्याचे हे असले तालुका प्रमुख आहेत पण त्यांच्या वैयक्तिक निधीतून पण त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. आता आमच्या जिथं पंचरंगी भावकी मंडळाचं जे सभागृह आहे या सभागृहाला सुरुवातीला आशाताईंनी 10 लाख रुपयाचा निधी दिला होता. त्याच्यानंतर अतुल शेठनी 10 लाख रुपयाचा निधी दिला. परंतु जे काही उर्वरित 40 लाख रुपयाचं जे काही काम बाकी होतं ते सर्व आज पंकज भाऊंनी शरददादा निवडून आल्याच्या नंतर आम्हाला शब्द दिला होता. आज ते 40 लाखाचं काम पंकज भाऊंनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून किंवा दादांच्या माध्यमातून ते केलेलं आहे. मग आता जर भावकीच्या जर लेवलला जर हे घेतलं, आज 40 लाखाचा निधी त्यांनी आम्हाला एका शब्दावरती दिलेला आहे. आणि जर विकास कामांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर त्यांनी मग आमच्याकडे भरपूर रस्त्यांची कामं म्हणा हे ते भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. आणि पंकज भाऊ हे रोज तरुणांबरोबर आहेत, एक संघटना मोठी आहे किंवा त्यांचे विचार आम्हाला आमच्यासारख्या तरुणांना म्हणजे आहेत बरोबर. शेळके सरांचं पण काम मोठं आहे ना? शेळके सर आहेत ना 100%, आम्ही त्यांना पण नाकार. मोठी शिक्षण संस्था आहे. पण झाले कसं, जरी संस्था त्यांच्या असेल ते आज सुखदुःखात ते पण सगळीकडे आहेत, नाही असं काही नाही. परंतु आज काय झालं, पक्ष त्यांचा ठाम नसल्यामुळे सर्व मतदारांची चलबिचल झालेली आहे ना. नेमक्या अतुल शेठ बरोबर आहेत का शरद पवार साहेबांबरोबर आहेत. मग आता शेवटी काय होतं, मतदाराची जर चलबिचल झाली, आता यांचं जे काही त्यांना उमेदवार जे काही घ्यायचे आहे किंवा जे काही उभं राहायचं आहे त्यांनी त्यांची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे ना. शेळके सर काही पक्ष बदलणार आहे का? नाही, पक्ष बदलणार असं आम्ही नाही म्हणू शकत. आता ती शेवटी काय नाव येते, चर्चा तर होणार. चर्चा तर भरपूर आहेत. आता कसं झालं, मध्यंतरच्या काळात ते छोटे माऊलींचा ज्यावेळेस कार्यक्रम झाला, आमच्या इथे उंच कडकला सप्ताह वगैरे झाला, तर छोटे माऊली अतुल शेठला बोलले होते का यांना तुमच्याबरोबर घ्या आणि भविष्यात यांना तिकीट द्या. पण आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी जर त्यांची भूमिका स्पष्ट केली तर मतदारांना त्यांना म्हणजे हे करण्यात थोडं सोपं जाईल. जे शरद पवारांना सोडून जर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर मतांचा फटका बसेल. हो, 100% बसणार ना. आता शेवटी कसं केलं, आपला जर जुन्नर तालुक्याचा जर विचार केला ना तर इथं पवार साहेबांना मानणारा गट म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मानणारी आहे, जुनी पिढी आहे, त्यात काही तरुण वर्ग आहे. आणि आता याच्यात कसं होतं, शेवटी अतुल शेठची कामं म्हणजे भरपूर झाली. अतुल शेठला काय आम्ही नाकारत नाही, पण आता शेवटी काय होतं, तुम्ही जर समजा राजकारण आल्याच्या नंतरच जर पक्ष बदलणार असेल मग याचा अर्थ तुम्ही तुमच्या विचारांवरती ठाम नाहीयेत. तुम्ही आज तुमच्या पंकज कंसेंचा पक्ष कुठला? त्यांचा एकनाथ शिंदेचा शिवसेना. आज पंकज कंसे सुरुवातीपासून कुठे होते? ते सुरुवातीपासून तिथंच होते ना. कुठल्या शिवसेनेत होते? त्या नाही शिवसेना. आता ते शिवसेना ही जरी समजा पहिली बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची आहे. आता पंकज कंसेंनी पण गद्दारी केली नाही का? मग गद्दारी ती वरच्या फळीवरती झालेली ना. पण खाली सुद्धा हे कुठे उद्धव ठाकरेंकडे राहिले? नाही ते जरी नाही राहिले पण आता ते जसा पक्ष ते एकनाथ शेठचा जसं हे झाला तेव्हापासून ते त्यांच्याच बरोबर आहेत ना, त्यांच्या विचारांबरोबरच आहेत ना. ते का नाही राहिले मग उद्धव ठाकरेंबरोबर? आता उद्धव साहेबांबरोबर त्यांचेच नेते नाही राहिले तर पंकज भाऊंचं काय? शेवटी काय होतं, सर्वसामान्य माणूस शेवटी जो तो ज्याची त्याचं हे पाहणार आहे. आता शेळके सरांनी मोठ्या पवार साहेबांना सोडून जर पुतण्याबरोबर राहिलं तर काय चुकतंय? नाही, चूक तशी त्यांची काहीच नाही, पण त्यांनी ते डिक्लेअर करावं लवकरात. भूमिका स्पष्ट करावी. हा, भूमिका स्पष्ट केली तर मतदाराला पण. पंकज कंसेंची जमेची बाजू काय? आता पंकज कंसेंची जर जमेची बाजू जर म्हटलं तर त्यांच्या आता त्यांनी जे हे 1-2 वर्ष जे काही स्वतः निधी आणून म्हणजे जे काही समजा निधी आणलेत किंवा रस्त्यांची कामं केलेत किंवा तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या सुखादुखात ते पण आहेत. शेळके सर आहेत, नाही असं काही नाही, दोन्ही मंडळे आहेत. पण आता शेवटी कसं होतं, तरुणांना कुठंतरी बदल म्हणजे थोडाफार बदलही झाला पाहिजे. संधी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. तर दरवेळेस शेळके त्यांना कामाचा अनुभव पण आहे. अनुभव आहे ना 100%. त्यांच्या काळात भरपूर कामं झालेली आहेत, त्यांच्या काळात कामं झालेली आहेत. पण थोडा आता स्मिताताई ह्या समजा त्यांना राजकीय वारसा आहेच ना, त्यांना राजकीय वारसा आहे. नवीन माणसाला शिकायला वेळ जाईल ना. नाही, शिकायला वेळ कसं जाईल आता त्यांच्या. मला काय म्हणायचं, कुणी जन्माला येताना काही सोन्याचा चमचा घेऊन येत नाही. संधी प्रत्येकाला आणि का नको, शेवटी अपेक्षा प्रत्येकाला आहे. उद्या मला वाटलं उद्या राहायचं तर मी पण राहू शकतो.
आणि ही संधी का नको मिळायला? कुठेतरी बदल झालेच पाहिजे. गावामध्ये कनसेंची किती घरं आहेत? आता जर कंश पाहिले तर जवळजवळ हे राजुरी गावाच्या जर दृष्टीने विचार केला तर आमचा एकच जात आहे. राजुरी, आबाटेक, उंच खडक, इकडं आम्ही आहेत. म्हणजे जवळजवळ आमचे शेळकेंची किती घरं? नाही, शेळक्यांची त्यांची मर्यादित घर आहेत. शेळके सरांचं जे आहे ना ते तसे प्रॉपर पिंपळवंडीचे आहेत, पण त्यांची ती मर्यादित घरं. पिंपळवंडीचे आहे का? ते प्रॉपर पण ते इथं आलेले आहेत म्हणजे अच्छा अच्छा. कधी याच्या अगोदर कधी आले असते? हो त्यांनी आता इथं नंतर जमीन वगैरे घेतल्या. आता मग ते तसे राजुरीचेच नागरिक आहेत, पण कसं झालं शेळक्यांची ती मर्यादित घर आहेत. आणि कनसेंचं जर पंकज कनसेंचं कुटुंब किती संस्थांवर प्रतिनिधित्व करत आहे? नाही, आज जर तसं पाहिलं तर त्यांच्या घरातलं कोणीच म्हणजे त्यांचे वडील सरपंच होते, त्यांचे आजोबा सरपंच होते उंच खडकचे. म्हणजे त्यांच्या घराण्यात राजकारणाचा वारसा आहेच ना. आता त्यांचे वडील सोपानराव कनसे हे वारले, ते जर आज असते तर आज आणखी थोडा त्यांना आणखी फायदा झाला असता. चर्चा अशी होते की गावातील प्रत्येक संस्थेवर शेळकेच पाहिजे, इतरांना संधी नाही, मग ती पण टीका होते ना. नाही मग आमचं म्हणणं तेच आहे. आता कुठंतरी बदल झाले पाहिजे ना, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे ना. बरं ठीक आहे, तुम्ही एखाद्या संस्थेवर जर काम करत असाल तर तिथं तुम्ही थांबले पाहिजे, तिथं अनेकांना संधी मिळाली पाहिजे. पण तुम्ही जर प्रत्येक पुढची तुमची जर सगळ्या संस्था आहे तुमच्या ताब्यात, असं नाही ना चालत. शेवटी प्रत्येकाला अपेक्षा आहे. आता तुम्ही जर समजा वडिलोपार्जित जर समजा दर 5 वर्षाला जर तुम्हीच म्हणल्यानंतर मग बाकीच्यांना चान्स कधी मिळणार आहे? तेव्हा प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे, कुठंतरी बदल झाला पाहिजे. आणि बदल झाल्याशिवाय विकासही होत नाही. गावचं किती मतदान आहे? आता जर राजुरीची जर म्हणजे लोकसंख्येचा जर विचार केला तर 12-12.5 आसपास लोकसंख्या आहे. मतदानाचा जर विचार केला तर 9-9.5-10 हजारापर्यंत मतदान वोटिंग आहे राजुरीत. गावाचा कल कसा राहील? आता गावाचा कल जर म्हटलं तर आता जोपर्यंत याचं बिगुल वाजत नाही, इलेक्शनचं बिगुल वाजत नाही जोपर्यंत. तसे पहा, या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गट रचना झालेली आहे, प्रभाग जाहीर झाले, कुठल्या गटामध्ये कोणाला आरक्षण हे पण जाहीर झालेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये प्रोग्राम पण लागेल. बरोबर. शेळके सरांच्या मिसेस स्नेहलताई शेळके उभे राहणार हे कन्फर्म आहे. पक्षाची अधिकृत घोषणा नसली तरी ते अजित पवारांच्या पक्षात जाणार अशी पण चर्चा आहे. तुमचे पंकज कनसे यांच्या मिसेस स्मिता कनसे ह्याही उभ्या राहणार ही पण चर्चा आहे. हा गट ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. ह्या दोघांकडे कुणबीचा दाखला असेल, त्यामुळे ते दोघीही या मतदारसंघात उभे राहू शकतात. बरोबर. गावाचा कल जो काय असेल तो असेल. मतदारसंघामध्ये जास्त कल कोणाच्या बाजूने राहील? स्मिताताई, स्नेहलताई? माझ्या हिशोबाने आता तसं जर पाहिलं तर ना, म्हणजे पंकज भाऊंचे जर का म्हणजे कामाचा जर विषय केला, आज त्यांनी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आणे पठारावरती पाण्याची भीषण अवस्था होती. का तिथं आज अशी अवस्था होती का प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. आज पंकज भाऊंनी त्यांनी कुठलाही म्हणजे अपेक्षा न ठेवता त्यावेळेस त्यांचा स्वतःचा टँकर, स्वतःचं पाणी 130 टँकर, जवळजवळ माझ्या हिशोबाने काहीतरी 130 टँकर त्यांनी विनामोबदला लोकांना पुरवलेले. आणि आज लोकांना काय पाहिजे हो? अन्न, वस्त्र, निवारा हेच महत्वाच्या गरज आहेत. आज मग समजा राजकारण येते जाते, सगळेच म्हणतात पाणी निवा, पठाराला पाणी देऊ, हे करू, पण ते शेवटी ते काही होत नाही. पण आज काय होतं, आज त्यांचा जो खरा मेन जो पाण्याचा प्रश्न होता तो पंकज भाऊने त्यावेळेस सोडवलेला आहे. आणि आजही त्यांचे मामा नळवणीचे आहेत, म्हणजे त्यांचा तिकडे चांगला म्हणजे परिचय आहे. त्यांची कामही भरपूर, आता एवढं 1-2 वर्षात कामही भरपूर केलेले. इकडे साकुरी झालं, नळावणी झालं आणि शिंदेवाडी, इकडे त्यांचं म्हणजे त्यांचे सर्कल चांगल्या पद्धतीने. जसं शेळके सरांचं पूर्वी ते ज्यावेळेस जिल्हा परिषदला होते तेव्हा त्यांची कामं त्यावेळेस झालती, तशी आज पंकज भाऊ तो म्हणजे कुठल्या पदावर नसताना त्यांनी भाऊ इकडून तिकडून निधी आणून तिथे कामं केलेलीच आहेत ना. स्नेहलताई मधल्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य नव्हत्या, त्या फारशा राजकारणात सक्रिय होत्या? नाही, नव्हतेच ना. त्या म्हणजे त्याच्यानंतर ते कुठं दिसलेच नाही राजकारणात. त्यांचा म्हणजे सहभाग सक्रिय कुठं दिसलाच नाही. शेळके सरांची मोठी शिक्षण संस्था आहे, त्याचा त्यांना काही फायदा होईल? नाही, शिक्षण संस्था जर असेल तर तो त्यांचा एक प्रायव्हेट म्हणजे व्यवसाय, एक व्यवसाय आहे. ते काही म्हणजे ते काही कुठं गोरगरिबांचं आहे किंवा म्हणजे तिथं फी नाही किंवा गोरगरिबांची मुलं शिकतात असं काय, तो त्यांचा एक व्यावसायिक पार्ट आहे. त्याच्याशी पंकज कनसे काय तुमचे मित्र आहे? नाही, मित्र वगैरे काही नाही. मित्राचं वगैरे काय, आता शेवटी आम्ही आता इथून मग आता गेल्या 25 वर्ष आम्ही सरांना साथ दिली. पण वाटतं आम्हाला कुठेतरी बदल झाला पाहिजे, बदल घडला पाहिजे. आणि बदल झाल्याशिवाय, नवीन चेहऱ्याला संधी मिळाल्याशिवाय विकासही होत नाही. बदल हवा, चेहरा नवा असं म्हणतायत ज्येष्ठ मंडळी, मात्र सावध बोलतात. परंतु हे म्हणतायत की मागच्या वेळेला आम्ही शेळके सरांचं काम केलं, म्हणजे स्नेहलताईला मतदान केलं. आता पंकज कनसे यांच्या मिसेस स्मिता कनसे यांना संधी द्यायला हवी. शेवटी मतदार आहे, प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो. प्रत्येकाला वाटतंच असं होईल असं नाही, परंतु परिवर्तनाची
सुप्त लाट पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, शेळके सरांनी आपला पक्ष अगोदर कन्फर्म करावा. त्यांना कुठल्या पक्षात जायचं असेल तर तो त्यांचा विषय आहे, परंतु निर्णय लवकर घ्यावा. निर्णय जर उशिरा घेतला तर त्याचा फटका बसू शकतो. अगोदरच जर तुम्ही लवकर निर्णय घेतला तर जॉईंट लवकर होतो, परंतु उशिरा जर तुम्ही कुठल्या पक्षात गेलात तर टीकाकारांना उत्तर द्यायला वेळ मिळत नाही. शेळके सरांचंही काम या मतदारसंघात चांगलं आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पंकज कंसाके युवक आहे, चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे. शासनाचा निधी आणण्यापेक्षा काही निधी स्वनिधीतून कामं करतो आहे, दिलेला शब्द पाळतो आहे. आणि मगाशी युवक म्हणाले की त्यांनी आणे पठारावर उन्हाळ्यामध्ये गेले काही वर्ष पिण्याचं पाणी पुरवलेलं आहे. तर हे निश्चित बरोबर आहे, त्या जनतेचा दुवा घेतलेला आहे. मगाशी बाबा म्हणाले की असं काही करून उपयोग होत नाही, लोक विसरतात, परंतु सगळीच लोक कृतज्ञ नसतात. केलेली मदत याची जाणीव असते. आता मतदारांनी कोणाला निवडायचं, कोणाला स्वीकारायचं, नाकारायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु एक सुप्त लाट आहे, बदल हवा असं म्हटलं जातंय. मतदार निर्णय काय घेतील तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु चर्चा होत राहणार आणि चर्चा होणारच. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, राजुरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.